कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अणुबॉम्ब नसावं असं इस्रायलला वाटतं आणि त्या देशाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ते योग्य देखील आहे. पण इस्रायल हा देश 1948 साली अस्तित्वात आला आणि या देशाची लोकसंख्या आपल्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही कमी आहे. पण कधी कधी असा प्रश्न उपस्थित होतो, या लोकांनी अणुबॉम्ब कसा मिळवला? कारण ज्यावेळी या देशाची स्थापना झाली त्यावेळेस या देशाचे पंतप्रधान अमेरिकेकडे अणुऊर्जा किंवा अणुबॉम्ब बनवण्यासाठी टेक्नॉलॉजी मागायला गेले. त्यावेळेस अमेरिकेने अक्षरशः यांना दारातून हाकलून दिलेले, कारण त्यावेळेस अमेरिका त्यांच्या बाजूने नव्हती. पण इस्रायलच्या पंतप्रधानांनी हार न मानता फ्रान्सकडे अनेक मिन्नतवाऱ्या करून एक न्यूक्लिअर रिॲक्टर विकत घेतला. आता इस्रायलने रिॲक्टर जरी मिळवला असला तरी त्यांना आता खरी गरज होती ते म्हणजे युरेनियमची. परंतु त्या काळात अख्ख्या जगातील कुठलाही देश इस्रायलला युरेनियम देण्यासाठी तयार नव्हता आणि त्यांच्याही देशात त्यांना कुठेही युरेनियम सापडत नव्हतं. अशा वेळेस तुमचा विश्वास बसणार नाही इस्रायलने काय केलं असेल. इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेने एक प्लॅन रचला, ज्याप्रमाणे बेल्जियम कडून जर्मनीकडे 200 टन युरेनियम घेऊन जाणारं जहाज मोसाद या संघटनेनं हायजॅक केलं. ते गायब केलं, त्यातलं सगळं युरेनियम काढून घेतलं आणि ते जहाज पुन्हा तुर्कीच्या एका बंदरावर नेऊन उभं केलं. नंतर त्या चोरलेल्या युरेनियमचा वापर करून म्हणजे त्या 200 टन युरेनियमचा वापर करून इस्रायलने 1969 सालापर्यंत अणुबॉम्ब बनवला. म्हणजे 1968 साली त्यांनी ही चोरी केली होती व त्यानंतर लगेच 1969 साली त्यांनी अणुबॉम्ब बनवला आणि त्या दिवशी त्यांनी जगाला दाखवून दिलं, जर त्यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात. खरं तर इस्रायलला कोणीही अणुबॉम्ब द्यायला आलं नव्हतं, तर तो त्यांनी हिसकावून घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.